बिग बॉसच्या 18च्या घरामध्ये सकाळ झालेली आहे. सर्वजण म्हणजे सगळेजण उठलेले आहेत, ब्रश वगैरे करत आहेत. आता इथं हे लेडीजची बाथरूम आहे. इथं ईशा, ॲलिश, चाहत सगळेजण दिसत आहेत आणि सर्वजण उठल्याच्या नंतर गार्डन एरियामध्ये जातात. गार्डन एरियामध्ये ती गेल्याच्या नंतर एक बिग बॉसचं म्युझिक लागत असतं आणि त्या म्युझिकवर सर्वजण थिरकत असतात, म्हणजे डान्स करत असतात, तालावर नाचत असतात. तर आजची थोडी सकाळ वेगळी वाटत आहे, कारण ईशा, आलिश हे अविनाशच्या अवतीभोवतीच राहत होते. पण आज ईशा, ॲलिस म्हणजे अविनाशच्या अवतीभोवती दिसत नाही आहेत. आणि आज म्हणजे शिल्पा शिरोडकर आणि चुमदरंग ह्या दोघी एकत्र दिसल्यासारख्या दिसत आहेत, एकमेकाच्या सोबत दिसत आहेत. तर आणि करणवीर पण आज थोडासा अपसेट वाटल्यासारखा वाटतोय, कारण करणवीरचा मित्र काल म्हणजे कन्फेशन रूममध्ये आलेला होता. त्याने सांगितलेलं होतं की तो आधीचा करणवीर असा दिसत नाही आहे, हे गेममध्ये कुठेतरी हरवल्यासारखा दिसतो. शेवटी येऊन एखादा डायलॉग म्हणतो किंवा एखादी कमेंट करतो, असंच काहीतरी चालू आहे आणि तुझा गेम दिसत नाही असं संदीप त्याला सांगतो. संदीप हा त्याचा मित्र असतो आणि करणवीर त्याला विचारतो की माँ कैसी आहे, तर त्यानं म्हणतो कोणाची, तर तेव्हा म्हणतो की दोघाची, तर ते बेटर आहे असं सांगतो. आणि त्यानंतर ईशा सिंगची पण आई कन्फेशन रूममध्ये भेटते आणि तिला सांगते की तुझा गेम दिसत नाही आहे, तुझं स्वतःचं इंडिव्हिज्युअल असं काही गेम दिसत नाही आहे, तुमचं सगळा गेम अविनाशच्या भोवताली दिसते ईशाचा आणि तुझा असं म्हणजे ईशा सिंगची आई सांगते. मग त्यामुळं की काय आज ती अविनाशसोबत दिसत नाही आहे, स्वतः म्हणजे दूर दूर राहत आहे. अविनाशला थोडंसं भेटली पण तेवढं काही त्याच्याशी बोलणं नाही आणि ती त्याच्यापासून दूर गेल्यासारखी दिसते. आणि ईशा आणि ॲलिश दोघी पण असा त्यांनी वेगवेगळं असं स्वतःचं गेम खेळायचं ठरवलेलं दिसते. तर तुम्हाला काय वाटते? तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.